नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूयात टॉप 15. भारत आणि युरोपीय संघादरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज 10वी बैठक होणार आहे. व्यापार करारासंदर्भातील उर्वरित मुद्द्यांवर या वर्षीच्या अखेरपर्यंत सहमती होण्याची अपेक्षा आहे. युरोपियन संघटनेचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांच्या अलीकडच्या भेटीदरम्यान दोन्ही गटांत आणि परस्पर हिताच्या असलेल्या विविध करारांना अंतिम रूप देण्याच्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मंगळवारपासून 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर जाणार आहेत. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री तिथल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. हे प्रकल्प भारताच्या मदतीने उभारण्यात आले आहेत. कॅनडामधील माजी मध्यवर्ती बँकर मार्क कार्नी यांची सत्ताधारी लिबरल पक्षानं कॅनडाच्या नेतेपदी निवड केली असून त्यामुळे ते कॅनडाचे पुढचे प्रधानमंत्री बनणार असल्याचं निश्चित झालंय. येत्या काही दिवसांत ते प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील. ट्रुडो यांनी जानेवारीमध्ये राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजारची 12वी आवृत्ती आजपासून किर्गिस्तानमध्ये सुरू होते. 14 दिवसांचा हा संयुक्त सराव या महिन्याच्या 23 तारीखपर्यंत सुरू राहील. शहरी आणि पर्वतीय उंच भूप्रदेशात दहशतवाद विरोधी आणि विशेष दलांच्या ऑपरेशन्समधील अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा उद्देश असणार आहे. श्रीलंकेतल्या अविस्सवेल्ला इथे आज शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचं उद्घाटन झालंय. मोठ्या संख्येनं भाविक यावेळी उपस्थित होते. भारताचे श्रीलंकेतले उच्चायुक्त संतोष झा, ग्लोबल शिर्डी साई फाउंडेशनचे CB सतपथी आणि इतरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय. इटली सरकारनं आज एका विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. या विधेयकानुसार देशात पहिल्यांदाच स्त्री हत्येची कायदेशीर व्याख्या करत या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा दिली जाणार आहे. इटलीतील महिलांवर वाढता हिंसाचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा कायदा केला जाणार आहे. युक्रेनमधील डोनेट्स्क आणि खार्किव्हसह अनेक भागांत रात्रभर सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यामध्ये 14 जण ठार झाले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की रशियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अनेक रॉकेट्स आणि ड्रोनच्या सहाय्याने डोब्रोपिलीवर हल्ला केला. यात 8 मजली इमारत आणि 30 वाहनांचं नुकसान झाले. इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी काही कारणानं सोशल मीडियावर चर्चेत राहतात. भारतीय तपास संस्थांनी गुन्हेगार घोषित केल्यानंतर वानुआटूचे पंतप्रधान जोथम नापट यांनी ललित मोदी यांना मोठा धक्का देत त्यांचे वानुआतूचे नागरिकत्व रद्द करण्याचे आदेश दिलेत. याबाबत वानुआटूचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला मोदी यांचे वानुआटू पासपोर्ट रद्द करण्याचेही आदेश दिलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री उद्योजक एलन मस्क यांना महागात पडली आहे. एलन मस्क यांचं गेल्या काही दिवसांत 9 लाख कोटींचं नुकसान झालंय. एलन मस्क हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रमुख सल्लागार आणि सहकारी दक्षता विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना अमेरिकेनं नाटो आणि संयुक्त राष्ट्रसंघातून बाहेर पडावं असं म्हटलंय. मात्र प्रत्यक्षात एलन मस्क यांना गेल्या काही 2 महिन्यांत 9 लाख कोटी रुपयांचा फटका बसलाय. रविवारी दक्षिण अमेरिकेत एका जोरदार वादळामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन अधिकाऱ्यांनी केले. आठवड्याच्या शेवटी वादळ निर्माण झालं आणि त्यात किमान 4 लोकांचा मृत्यू झालाय. टेक्सास, लुझियाना, मिसिसिपी, अलाबामा आणि जॉर्जियामध्ये वादळामुळे झालेल्या नुकसानीचे किमान 45 अहवाल आले आहेत, असे राष्ट्रीय हवामान सेवेच्या हवामान अंदाज केंद्राचे हवामानशास्त्रज्ञ ब्रायन हर्ले यांनी सांगितले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील इन्स्टिट्यूटचे चेअर प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेकडून अभियांत्रिक आणि संगणक विज्ञानातील 2026चा थ्वास पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हा द्वैवार्षिक पुरस्कार विज्ञानाच्या 9 क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक ज्ञानात किंवा शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरात उल्लेखनीय योगदानासाठी प्राप्त होतो.
आज ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील मुसळधार पावसानं 2 लाखहून अधिक घरे आणि व्यवसायांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कामगार संघर्ष करत असताना अल्फ्रेड चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे झालेल्या मुसळधार पावसाने ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील काही भाग पाण्याखाली गेलाय. अमेरिकेतील गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्सच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया शहनाज सिंग उर्फ शॉन भिंदर याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पंजाब पोलिसांचे महासंचालक गौरव यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. सिरियामध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचाराचा एक नवीन टप्पा सुरू झालाय. सिरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल शारा यांच्या सरकारच्या HTS सुरक्षा दलांनी अलावाईट अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार केलाय. गेल्या 4 दिवसांपासून सिरियामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 1000हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेश बघेल यांच्या घरावर सकाळी ईडीनं छापा टाकलाय. कथित दारू घोटाळा, कोळसा कर आणि महादेव सट्टा ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ईडीच्या पथकाने छत्तीसगडमधील 14 ठिकाणी छापे टाकले, ज्यामध्ये भिलाई येथील बघेल यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. याशिवाय भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्या संशयिक ठिकाणीही छापे टाकण्यात आली आहेत. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.